पहिला चेंडू टाकला जाईल. या ठिकाणी प्रेक्षक राजांचा क्राऊड पाहायला मिळतोय. हा चेंडू पहिलाच मनगटाच्या सहाय्याने ग्लास केलाय क्षेत्ररक्षक नन्नू. ओहो, या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू अडतो, यष्ट्यांवर लावतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर या पूर्ण स्पर्धेमध्ये 4 पंचांची भूमिका अप्रतिम पार पडली. संदेश किस्मतराव असतील, अभित सावंत असतील, निलेश महाजन आणि हेमंत सर. कल्पेश यादव स्ट्राईक एंडला आलाय. 3 षटकार मारले तर 51,000 रुपयाचं पारितोषिक आहे. फटका खूपच सुरक आहे. ऑफसाईडच्या दिशेने रोशन कर्णधार त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू अडवतोय आणि एकच धाव. उद्योजक अशोक शेठ जाधव यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं पारितोषिक कल्पेश यादव साठी लागलाय. तर या ठिकाणी सुभाष विषय असतील आणि या ठिकाणी या चेंडूवर अप्रतिम चेंडू पैकी पाहायला भेटत. या ठिकाणी काय पाहायला भेटतंय, विकेट सॅक्रिफाईस केली जाते हेरलस क्षेत्ररक्षकाने. कारण की दोन्ही गाड्या एकच ट्रॅकवर आल्यानंतर अपघात होतच असतो आणि अपघात झाला तर कोणासाठी, कल्पेश जाधव साठी विकेट सॅक्रिफाईस केली या शुभमने. शुभम बाद होतोय. पहिला धक्का लागतोय एमडी स्पोर्ट्स आपण पाहतोय गेरसे संघाला. प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक आहे. निलेशजी मांजे साहेब आणि शुभाजी विशे साहेब आयोवा यासाठी 1000 म्हणजे 2000. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन पाहायला मिळतोय संदीप दादा. पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी अप्रतिम चेंडू, वेगावर स्वार होता, निर्धाव चेंडू. बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. चला, थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये निलेश महाजन सर आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू आहे. हा चेंडू वाईट आहे की नाही यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. फलंदाज कल्पेश यादव आणि त्याच्या संगतीला संदीप. गिरशी संघाचे हे धुरंधर पुरंदर मैदानाच्या आतमध्ये डिसिजन पेंडिंग आहे. या ठिकाणी चेक केले जात आहे. फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू गमावलेला आहे फलंदाजी करणाऱ्या टीमने. म्हणजेच निर्धाव चेंडू असेल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला अनिकेतच्या माध्यमातून. आज माझ्या संघाला मला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकून जायचे तर मला ह्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर एमडी स्पोर्ट्स गेरसे संघाच्या फलंदाजांमध्ये पण सुद्धा क्षमता, ताकद, जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या मनामध्ये सुद्धा चालू आहे. आज धर्मवीर चषक, शहापूरचं वर्ल्ड कप ज्याला म्हणतात तो वर्ल्ड कप 25व्या वर्षामध्ये आमच्या गावामध्ये, आमच्या मंडळाकडे, आमच्या टीमकडे न्यायचे. यासाठी हे दोन्ही संघ एकमेकांसमोर छोटे छोटे युद्ध संपल्यानंतर मोठ्या युद्धामध्ये लढत करत आहेत. या ठिकाणी थोडा जखमी झालाय गोलंदाज. एनपी स्पोर्ट शहापूर संघ जर विश्लेषण करायचं गेलं, निलेश पाटोले साहेब यांची ही पूर्ण स्टार कास्ट ती आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सातत्याने निलेश पाटोले विचार केला ना, हे त्यांचा संघ आज या धर्मवीर चषक मध्ये फायनल मध्ये पाहायला मिळतो. तर एका साईडला पाहायला गेला एमडी
स्पोर्ट्स गेअरचे संघ. या ठिकाणी शेरेगावचे बुलंदी आवाज आमचे जगदीश सर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. चार चेंडू टाकून झालेत. वाघ जखमी झालेला असंच म्हणलं जाईल. या ठिकाणी गोलंदाज थोडासा क्रॅम्प आलेला आहे. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू रिवर्स साडे गेलाय. फाटका सुरेख आहे, पॉवरफुल, सक्सेसफुल. हा चेंडू 6 धावांसाठी षटकार. स्विच हिट केलेला फटका, अप्रतिम फटका. कुठलाही फलंदाज लगातार 2 षटकार खेळतोय तर बन्या शेठ झुंजारराव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि ह्या ठिकाणी कल्फी जाधव जर लगातार 3 षटकार खेळतोय, उद्योजक अशोक शेठ जाधव यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच या ठिकाणी कुठलाही फलंदाज लगातार 2 षटकार जर खेळतोय तर बन्या शेठ झुंजारराव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. 5 चेंडू टाकून झाले. धावसंख्या प्रगतीपथावर पाहायला गेल्या 8 धावा. 8 धावा. एक चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतो अख्तर. एक चेंडू टाकण्यासाठी आपण गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाज कोण येईल? अख्तर शेख आलाय. अजून एक षटकार मारला तर बन्या शेठ झुंजारराव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एक आलाय, दुसरा आला तर 1000 आणि तिसरा आला तर 51 लगातार. पाहूया शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील टाकण्यासाठी अख्तरला अनिकेत थोडासा जाईबंद झालाय. पुढचा चेंडू अख्तर याचा. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने झेल होता, झेल सुटला. कोणाचा सुटला तर या ठिकाणी कल्फी जाधवचा झेल सोडला. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी, झेल सुटला, पण तरी सुद्धा त्या क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी संघाने सर्वांनी टाळ्या वाजून त्याचं गौरव केलं. त्याचं एफर्ट सुरेख होतं, कारण की हाच क्रिकेट, यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. सर या ठिकाणी 12 नावं सांगण्यासाठी आला, तो 12 नावं सांगण्यासाठी होता. एक जायबंद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी तो मैदानामध्ये गेला, म्हणजे त्याला संधी मिळाली. पण थोडासा तो म्हणजे सोनं करता आलं नाही त्याला, पण जाऊ दे, एफर्ट छान होते त्याचे. पहिले षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेलं तर एमडी गिअर्सच्या संघाच्या 8 धावा. आता दुसरे षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर. चला स्पीडअप करायचे, थोडं स्पीडअप करा. नन्नू
सातत्याने एनपी स्पोर्ट्स संघामध्ये आपण पाहतोय साईनगरचा हा खेळाडू नन्नू कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण की दुसरं पॉवर प्ले टाकण्यासाठी नन्नूचं यूज केलाय. नन्नू कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावाले, एक षटकार जाऊन एक गडी बाद करून पुढचा चेंडू. हा चेंडू पुढे येऊन शपल केला होता मारायसाठी, पण हा चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. अजित सरांच्याकडे चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. आज मुख्य मंचावर पाहायला गेलं तर मान्यवरांची मादी आले, कारण की आज प्रेक्षक पाहायला गेले तर शापूर महोत्सव सोडून सुद्धा आज या मैदानावर आलेत. या ठिकाणी विकास दादा यांचं सुद्धा आगमन होतंय. मेजर विकास, त्यांचं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने क्रिकेट मधला क्लासिकल फटका ज्याला म्हणतात, मुंबईचा मरीन ड्राईव्ह, आणि हा धर्मवीर चषक मध्ये कव्हर ड्राईव्ह चौकार. अप्रतिम फटका जो मात्र सजवला कॅप्टनच्या माध्यमातून. पहिला चेंडू कुठेतरी स्पेस करत असताना चेंडू डॉट आला, त्यानंतर पुढच्या चेंडूवर परफेक्ट मिडल अप केला आणि चौका ठोकला. बंद झाला, बंद. पाहूया या चेंडूवर चौकाराला थोडासा कानमंत्र दिलाय. पाहूया धावसंख्या पोहोचली गेली 12 धावा. पुढचा चेंडू, प्रत्येक चेंडूवर टीममेट घ्यायची नाहीये. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी हा चेंडू घोषित केलाय पंचांनी व्हाईट चेंडू. व्हाईट चेंडू आणि वन बाउंस सुद्धा सांगून दिलाय गोलंदाजाला. यापुढील असे चेंडू जर रिलीज केलं तर नो चेंडू दिला जाईल. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल, कशा प्रकारे टाकला जाईल. हा चेंडू आकाशालगत फटका फसलाय. खेळाडू येतोय जज करण्यासाठी, आणि या ठिकाणी कॉलिंग 3 खेळाडू मध्ये जितवाला त्याने टिपला झेल, आणि फलंदाज दुसऱ्या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवर तुरंत उत्तर दिला, चौकार मारला होता, आणि त्या खेळाडूची विकेट प्राप्त करतोय गोलंदाज नन्नू. अन्नू मन्नू मेरा नाम है नन्नू सांगून देतोय. चांगला गोलंदाज आहे. आज पाहायला गेलं तर शहापूर तालुक्यातील एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये एक विचार केला ना तर हा नन्नू सुद्धा त्याच दर्जाचा खेळाडू आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर 13 धावांवर पाहायला गेलं तर विकेट गेल्या 2. एमडी गेरसे संघाचा चला फलंदाज ऋतिक मैदानामध्ये. ऋतिक पाहायला मिळेल 25वा रौप्य में महोत्सव आहे 2000 ला. हरिओम मित्र मंडळ धर्मवीर चषकला सुरुवात झाली, आणि आज 25 वर्ष कंप्लीट झाले. 25 वर्ष अभिमानाचे, 25 वर्ष स्वाभिमानाचे, 25 वर्ष आदरणीय विजयभाई भगत यांच्या स्वप्नाचे, आणि 25 वर्ष या धर्मवीर चषकाचे आज पूर्ण होत आहेत. अजूनही पाहायला गेलं तर 2 मॅचेस बाकी आहेत, म्हणजे ही मॅच आणि फायनलची मॅच एक बाकी आहे, आणि त्यानंतर प्रेक्षकांची लकी ड्रॉ. पुढील चेंडू स्टेट ड्राईव्ह फटका सुरेख आहे, आणि ह्या चेंडूवर धावा मिळतील. धर्मवीर चषक मधला चौकार, ऋतिकच्या बॅटीतून चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढले, धावसंख्या 17 च्या मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळतात. हा खेळाडू सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. सातत्याने आयकॉनच्या भूमिकेमध्ये, शहापूर तालुक्यामध्ये ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू सातत्याने पाहायला मिळतो. अर्जुन बागर असेल, श्रावण असेल, अख्तर शेख असेल, नन्नू असेल, कल्पेश यादव असेल, हे सर्व खेळाडू आयकॉन खेळाडू असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव, चौकार के बाद होता है ये छक्का, 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 षटकार. आणि या ठिकाणी कोण खेळाडू आहे, छोटा पॅक बडा धमाका. या ठिकाणी हजार असे 2000 दिले जातील. तो खेळाडू या ठिकाणी निलेश शेठ आणि या ठिकाणी सुभाष विषयांच्या माध्यमातून 2000 रुपये दिले जातील. प्रशांत दादा हा खेळाडू काल सुद्धा मला म्हणत होता का माझ्याकडे कॅच येईलच, पण आज त्याने कॅच घेतली परफेक्ट.
आणि त्याला टी शर्ट सुद्धा दिला जाईल. या ठिकाणी किरणजी हुमणे यांच्या माध्यमातून टी शर्ट दिला जाईल त्या खेळाडूला. चला पुढे यायचे, त्याला टी शर्ट सुद्धा द्यायचे. आर्यनच्या हातातून तोंडातून घास किसून घेतला आरू होता. चला मॅचला सुरुवात करा. रुपेश व्यापारी यांच्या माध्यमातून पारितोषिक आलं. ऋतिक दिवाने नॉट आउट राहिला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू ऑफसाइड यॉर्कर होता, खोदून काढला होता पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे षटक दुसरे कंप्लीट होते 2 षटकाच्या अखेरीस. धावा प्रगतीपथावर 23 धावा. पब्लिक हा मुलगा आहे ना, धर्मवीरची स्पर्धा चालू झाली त्या दिवसापासून इथे आहे. काल म्हणाला का मी एक तरी कॅच घेईल आणि आज घेतल्या. चला फिल्डिंग लावून घ्यायचे, फिल्डिंग लावून घ्यायचे. प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग करू नका. एनपी स्पोर्ट्स शहापूर संघ ही ताकीद वॉर्निंग आहे. चला गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज या ठिकाणी कॅप्टन रोशन येतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायचे, फिल्डिंग लावून घ्यायचे. आणि प्रेक्षक राजे जे मात्र ऑफ साईडच्या दिशेने आहेत ना, थोडा आतमध्ये या, आतमधून स्पर्धा पहा कारण की त्या ठिकाणून बाउंड्री आहे. आणि छोटा मुलगा आहे दादा पहा, आपण गुणी प्रेक्षक वर्ग आहेत दादा, आपण आतमध्ये जायचे कारण की बाउंड्री आहे. गोळ्या दादा आपण आतमध्ये जायचे. चला तिसरं षटक. रोशन पुढचा चेंडू या ठिकाणी लेग बिफोरची अपील केलं पण ह्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव पाहायला मिळेल. लेग बाय जाय तर स्ट्राइक चेंज नाही, लेग बाय स्ट्राइक चेंज नाही, लेग बाय असेल तर. ओके बॅट कट. पंच जो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल आम्ही तेच सांगणार आहेत. पहिले पंचाने आम्हाला सांगितलं लेग बाय. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा एक षटकार एक चौकारच्या खेळाडूने खेळला तोच ऋतिक दिवाने स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतो. पुढील चेंडू या ठिकाणी फटका सुरेख आहे. चेंडू कुठे जाणार पाहूया. प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडू जातोय षटकार. बघा प्रेक्षक वर्ग, आपण गुलाबी पट्टीच्या बॅरिगेटच्या बाहेर आपण झेल घ्यायचे, आतमध्ये हात घालू नका कारण की फिल्डर त्या ठिकाणी आहे. कारण की त्याला सुद्धा पहिले कॅच घेऊ द्या त्यानंतर तुम्ही घ्या. हा षटकार, षटकाराने धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या 30 धावा आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेगच्या दिशेने जे प्रेक्षक आहेत ते पडद्याच्या आतमध्ये आहेत, तिथे बाउंड्री आहे, आपण सुद्धा आतमध्ये जायचे. आज तुमची स्पर्धा आहे, तुमच्यासाठीच पारितोषिक आहे. तुम्ही जर आमचं ऐकलं तर तुमचं भलं आहे. आपण जरा पडद्याच्या तिथून निघायचे. पुढील चेंडू या ठिकाणी खूपच वळण घेतोय. वाईट चेंडू पाहायला मिळाला. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा बाठीची कडा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. बघा ते प्रेक्षक जे बॅरिगेटच्या आतमध्ये आहेत ना, त्यांनी झेल घेतला ना तर त्यांना पारितोषिक दिलं जाणार नाही. लक्ष असू दे, आपण बॅरिगेटच्या बाहेर जायचं. मॅचचा आनंद घ्या पण आतमध्ये जा. पुढील चेंडू पाहूया. रोशन याचा कल्पेसाठी हा चेंडू रिवर्स आडे गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आता चुकी करणार नाहीये आणि आता या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. कल्पेश जाधव ची विकेट या ठिकाणी अमोल होता क्षेत्ररक्षक, त्यांनी टिपलं झेल. कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये फेल. विकेटचं बटन.
32-3 अशीच परिस्थिती आपण पाहत आहोत. एमडी गिरशे संघाची पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार तारमले. एक मोठा सितारा, एक मोठे नाव, शहापूर तालुक्याचं नाव, ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेट जगतामध्ये आणि या ठिकाणी पहा मित्रांनो, भिवंडीचा वंडर बॉय जय दादा यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक लागलाय. कुठला गोलंदाज जर हॅट्रिक घेणार, ओमकारच्या षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि हा ओमकार आहे ना, आमच्या जयेश दादा यांच्या टीम मध्ये खेळतोय आणि त्याच्यासाठी हे पारितोषिक लाभलं गेलंय. जर लगातार 3 षटकार ओमकार तारमले खेळतोय तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया, रोशन मात्र कल्पे छादाची विकेट त्याने 5व्या चेंडूवर घेतलं. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा तो क्षेत्र आणि या ठिकाणी झेल छुटा, गेंदबाज का दिल तुटा. हे पट सुरेख होतं, कारण की मित्रांनो पोल सुद्धा आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियनचं आणि त्याला चखून आपल्याला झेल घेण्यासाठी यायचं म्हणजे एफर्ट त्याचं सुरेख होतं. अमोल होता, प्रयत्न त्याचं चांगलं होतं. विकेट मात्र झेल सुटला, पण धावा या ठिकाणी पाहायला गेला. 1 धाव कंप्लीट केली. एकदापणी संघाची धाव संख्या 33 धावा. षटक क्रमांक 30 पाहतोय. रोशनचा आता शेवटचा चेंडू असेल षटकातील. स्ट्राईक इनला ऋतिक दिवाने. पाहूया, मोठी मॅच आहे. पुढील चेंडू, हा चेंडू मनगटाच्या सायाने खेळून काढलाय एक साईडच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट करतोय. दुसरी धाव होणार की नाहीये या ठिकाणी चेरवलीचा चित्ता ज्याला म्हणतात ना, रुपेश होता. चेंडू पर्यंत पोहोचला, चेंडू अडवला. षटक क्रमांक 3 कंप्लीट होत आहे. 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 34-3. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सब देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो. पाहायला मिळेल जीतू पाटोले, मॅन फॉर्म चेंद्रून. भरपूर मोठा खेळाडू आहे, भरपूर वर्ष क्रिकेटसाठी या खेळाडूने दिलेले आहेत आणि त्या प्रकारचा त्याचा खेळ सुद्धा आहे. एक ऑलराऊंडर आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. 4थं षटक टाकण्यासाठी सज्ज झाले जीतू पाटोले. तर स्ट्राईक एंडला या ठिकाणी पाहायला मिळेल ऋतिक दिवाने. आज त्याच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. नॉट आउट जर राहिला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला जीतू पाटोले. पाहूया पहिला चेंडू कशा प्रकारे रिलीज केला जाईल, कशा प्रकारे खेळला जाईल. 4थ्या षटकातील पहिला चेंडू. हा चेंडू पाहायला गेला तर लेग स्टंपच्या दूरवर राहिला. वाईट चेंडू. अभि सावंत सरांचा इशारा आहे, वाईट चेंडू आहे. प्रेक्षक राजा सुद्धा म्हणत असेल षटकार चौकार जर नाही तर मजा नाही, कारण की त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. एक टी शर्ट सुद्धा आणि 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आदरणीय सुभाषजी विशे साहेब आणि निलेशजी मांजे साहेब यांच्या माध्यमातून लाभलाय. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू फटका सुरेख आहे. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार उद्वा. हॅलो, रुपेश व्यापारी साहेब यांच्या माध्यमातून ह्याच
फलंदाजासाठी पारितोषिक आहे. पूर्ण जर 5 ओव्हर जर मैदानामध्ये राहिला तर या खेळाडूला रुपेश व्यापारीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पण ह्या षटकाराने 6 ने मोर लावली. धावसंख्या पोहोचल्या गेला 41. 41 धावा. 41 धावा. चला बनेश्वर झुंजाराव यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकार खेळण्यास त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक आलाय. पुढचा येईल का पाहूया. आणि हा चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. वाईट चेंडू आहे आणि वन बाउंड सुद्धा घोषित केला. मित्रांनो हाय व्होल्टेज मॅच आहे. रफ अँड टफ मॅच. काठीकी टक्कर ज्या प्रकारे म्हणतात ना त्याच प्रकारे ही मॅच आहे. आणि धर्मवीर चषक मध्ये ट्रॉफी उचलण्याची मॅच आहे. एनपी का गैरसे पाहूया. पुढचा चेंडू आकाशालगत फटका फसलाय. स्वतः जज करतोय आणि षटकाराचं उत्तर या ठिकाणी विकेट मध्ये देतोय. विकेटचं पतन. ऋतिक दिवाने बॅक टू द डग आउट. ऋतिक दिवाने बाद होतोय. पुढील फलंदाज चला मैदानामध्ये लगेच जायचं. पुढील फलंदाज शुभम ठाणगे. हा सुद्धा शेरेगावचा. आज मैदानाच्या आतमध्ये हे शेरेगावचे 2 पुरंदर आणि धुरंदर पाहायला मिळतील. पाहूया. पाहूया. शुभम सातत्याने गिरसे संघाचा विचार केल्यानंतर हा खेळाडू सातत्याने ओपनिंगला येत असतो. पण आज कुठेतरी रणनीती वापरलं त्याला थोडं मागे ठेवलं. 2 मॅचेस पाहायला गेलं तर 0 बाद झाला होता. आता पाहूया जितू साठी. जितू याचा पुढचा चेंडू शुभम साठी. या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पुरता घेतली गेली. 1 धाव. एका धावेने धाव संख्या पोहोचली जाते. प्रगती पथावर धावा 43 धावा. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. या षटकातील आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 3 चेंडू आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी अप्रतिम चेंडू. लाच्या टप्पा पडला. गुडले स्पॉटवर ज्यावेळी चेंडू पडला ना अजित सरांच्याकडे चेंडू गेला. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. या ठिकाणी पेवंडीचे वंडर बॉय यांच्या माध्यमातून जर ओमकार लगातार 3 षटकार खेळतोय तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेश पाटील यांच्या माध्यमातून. ते सुद्धा आज शहापूर तालुक्यात या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. पण आज लवकर उपस्थिती त्यांची राहिली आहे आणि स्पर्धा पाहण्यासाठी त्यांना क्रिकेटची भरपूर आवड आणि क्रिकेटसाठी भरपूर वर्ष घालवलेले आहेत. पुढचा चेंडू. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला आहे आणि या चेंडूवर जसा स्विन आवाज झाला बॅटीतून गोलीगत. चौका चौका. चौकार पाहायला मिळतो. चौकाराने संघाची धाव संख्या पोहोचली गेली प्रगती पथावर 47 धावा. पायात चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो चेंडू या ठिकाणी अप्रतिम खोदून काढला. या षटकातील अजूनही 2 चेंडू 1 चेंडू शिल्लक आहे. आदरणीय रवी पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक ओमकार साठी पारितोषिक आलाय. 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पण ओमकारच्या बॅटीतून चौकार आलाय. 1000 साठी पारितोषिक आहे. पुढचा चेंडू पाहूया.
हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका सुरेख आहे. थोडासा फंबलिंग पाहायला भेटतोय. मोठी मॅच आहे आज. चेंडू ज्याच्याकडे जाईल ना तो म्हणेल चेंडू माझ्याकडे, तू मला घ्यायचे आणि लवकर फेकायचे, याच्यासाठी प्रयत्न. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 कंप्लीट होतं. 4 षटकाच्या अखेरीस 48 धावा झाल्या. 48 वर 4 अशी एमडी स्पोर्ट्स गिरच्या संघाची धावसंख्या पाहतोय. चला 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येईल पाहायला मिळेल. 12.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा कंप्लीट केल्यात. या ठिकाणी एमडी स्पोर्ट्स गिरचे संघाने आज पाहायला गेलं तर जयजी विदे सर असतील, जगदीशजी तारमले सर असतील, या ठिकाणी आज या ठिकाणी समालोचन करण्यासाठी त्यांचं बुलंद आवाज आपल्याला पाहायला मिळालं. पण आता जगदीश सरांचा सुद्धा आवाज पुढच्या 5 षटकामध्ये ऐकायला मिळेल. शिवव्याख्यात आहेत. पाचवं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा कर्णधार रोशन वेखंडे. चला चला फिल्डिंग लावून घ्यायचे. चला आज आपल्याला लवकरात लवकर मॅचेस कंप्लीट करायचे. त्यानंतर लकी ड्रॉ सुद्धा प्रेक्षक वाट पाहतात. फायनल कधी होते ना, लकी ड्रॉ कधी निघतो. कारण की मागील वर्षी नडगाव गावचा गणेश होता, त्याला मिळाली होती बाईक. या वर्षी कोणाला जाईल. कारण की भाईंचं सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये प्रेक्षक येतात, त्यांच्यासाठी कुठेतरी एक पारितोषिक दिलं जात आहे. पाहूया पुढील चेंडू. हा चेंडू या ठिकाणी पाहायला गेला ना, अप्रतिम चेंडू होता. लाजवाब चेंडू फेकी, निर्धाव चेंडू. पहा मित्रांनो, या मॅच मध्ये कुठलाही फलंदाज 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारतोय तर महेश शेड भागराव यांच्या माध्यमातून 6000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू लेग साइडच्या दिशेने फटका खूपच सुरेख सजवला होता. त्या ठिकाणी रुपेश, हो हो हे फट सुरेख आहे. लाजवाब हे फट पाहायला भेटलं. आपल्या संघासाठी धावा रोखण्याचं काम त्याने केलं. खूपच सुरेख एफर्ट पाहायला मिळाला. रुपेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी कुठेतरी 4 धावा रोखल्या. आणि बघा प्रेक्षकांनी सुद्धा साथ दिली. आतमध्ये हात टाकू नका. पुढचा चेंडू पाहूया. रोशन याचा पुढचा चेंडू आता ऑफ साइडच्या दिशेने. ओ हो लाजवाब स्ट्रोक. फिंगर रोल केले ते गोलंदाजाने, पण या ठिकाणी ते पाहिलं आणि बॅटवर घेतला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने. षटकार ठोकला. कॅच नाहीये. वरतच्या भिंतीला चेंडू लागलाय. षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. प्रगती पथावर धावा होतील 56 धावा. वर्त लागलेला आहे, युट्यूब वर दिसत आहे. चला तुम्हाला वाटत असेल पण ह्या ठिकाणी कॅमेरे भरपूर आहेत. पाहूया. अजून एक षटकार मारला तर या ठिकाणी बन्या शेठ झुंजाराव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी बन्या शेठ यांनी लावलेलं पारितोषिक जे मात्र फटकवलेलं आहे ओमकार तारमले याने. लगातारचा दुसरा षटकार आला. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या 62. अजून एक जर मारला तर ह्या ठिकाणी जेपी जयेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. रवी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पण ह्या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक कमवलेलं आहे बन्या शेठ झुंजाराव यांनी लावलेलं पारितोषिक. लगातार 2 षटकार
खेळणारा फलंदाजासाठी होतं आणि तो खेळाडू ओमकार ठरतोय. चला मॅच चालू करायचे, मॅच चालू करायचे, मॅच चालू करा मित्रांनो. हे शहापूरचे प्रेक्षक, आज ओमकार एक सेलिब्रिटी म्हणून म्हणलं जाईल. अजून एक षटकार मारला. जयशिष पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. वाईट चेंडू, वाईट पाहायला मिळतोय आणि एक बाईज, वाईट +1, एकूण 2 धावा. थर्ड अंपर घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. का हा चेंडू वाईट आहे की नाही, अंगाला स्पर्श झालाय की नाही हे चेक केलं जाईल. बारा प्लेयर कोणी जायचं नाही, फक्त पंच त्या ठिकाणी असतील. पंच जो डिसिजन देतील तो फायनल डिसिजन असेल आणि जर 12 प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन म्हणाल का नाही ह्या हे ते चालणार नाही. वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाने सुद्धा रिव्ह्यू गमावलेला आहे. हा चेंडू वाईट आहे. चला चला टीम मिटिंग करू नका. 45 मिनिटं पूर्ण झालेत या मॅचला. चला टीम मिटिंग करू नका. डिसिजन पोहोचवल्यानंतर तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं ना. पुढचा चेंडू बघूया. हा चेंडू यार्कर चेंडू दाखवून काढला. फलंदाजाने क्षेत्ररक्षक येतोय. सूरज विषय चेंडू पर्यंत आला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. ह्या ठिकाणी एक मुलगा वेदांत भोईर शिरगाव गावचा हरवलेला आहे. जर कोणाला दिसला आढळला तर लगेच कळवायचे. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटीची काढा लागले. जितू आहे आणि त्या ठिकाणी छळ टिपतोय. आता फलंदाज ओमकार बाद होतोय. पाच षटकाच्या अखेरीस या ठिकाणी एमडी गिरसे संघाची धावसंख्या पाहायला मिळते 66 धावा आणि 67 धावांचं आव्हान ठेवलंय एनपी स्पोर्ट्स शहापूर संघासमोर. पहा मित्रांनो, हा एक जो मुलगा हरवला ना तो सकाळीपासून हरवलेला आहे. जर कोणाला जर तो आढळला तर त्याने इकडे घेऊन यायचंय. आणि तत्पुरता मी थांबतोय. आपण आवाज ऐकूया पुढील इनिंग मध्ये शेरेगावचे आमचे जगदीशजी तारमले सरांचा. थँक्यू सो मच फैजल यांचा आवाज आपण ऐकत होतात. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025 गौरवशाली 25 वर्ष उल्हासनगर टीमचे कॅप्टन यांना इन्व्हाइट करतो आपण या टॉस साठी. सुलतान शेख उपस्थित झाले. संपूर्ण टीम तुमचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समोर टीम मॅग 11 भिवंडी मांगीलाल पालीवाल यांनी पुरस्कृत केलेला संघ, ज्या टीमनं जबरदस्त कामगिरी करत तालुका हा पोलमध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारली. त्यांच्या समोर आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. उल्हासनगर हा संघ, या संघानं देखील कालच्या रात्रीमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि या दोन टीम दरम्यान आपण यानंतरचा ओपन पूलचा फायनलचा सामना पाहणार आहोत. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचा क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि अद्वितीय दुनियेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. 25व रौप्य महोत्सवी वर्ष. निरंतर सातत्यता कशाला म्हणतात तर ती तुम्हाला पाहायची असेल तर या आज गवी खाडीविद्यालयाच्या या क्रीडांगणावर आणि पहा आदरणीय विजयभाई भगत यांच्या माध्यमातून आयोजित धर्मवीर चषक गौरवशाली आणि अभिमानशाली 25 वर्ष. आदरणीय विजयभाई भगत प्रणेते यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला उल्हासनगर
तर एका बाजूला भिवंडी. या दोन टीम दरम्यान ओपन पूलचा हा अंतिम सामना याचा नाणेफेकीचा कौल दिला जातोय. जयेश पाटील वंडर भिवंडी कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. टॉस आपल्या समोर व्यासपीठाच्या समोर पाहताय आपण. निर्णय कळवायचा. उल्हासनगर सामना संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली. यस, तर बॅटिंग नेक्स्ट मॅच मध्ये फायनल मध्ये करायची आहे ती मॅगी 11 भिवंडी संघाला. धन्यवाद फैजल शेख यांचा आवाज आपण ऐकत होता. आज जयश्री विदे देखील आपल्या समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत. अंतिम दिवस आहे. आपण पाहताय तुडुंब मायबाप क्रीडा रसिकांनी भरलेलं हे मैदान. आकर्षक विद्युत रोषणाई आणि अक्षरशः एखाद्या लग्न सोहळ्यामध्ये आपण पाहताय की एखादा जो नववधू किंवा जो वर असतो ज्या पद्धतीनं तो झगमगत असतो, अगदी त्याप्रमाणेच हे क्रीडांगण झगमगत असताना या विद्युत रोषणाईने डे नाईट फॉर्मॅट आणि वाऱ्याचा मंद झोक वारा आपण पाहता या मैदानावर अंगाला गार स्पर्श देणारा आणि त्यासोबतच क्रिकेटचा हा भावनावश खेळ या ठिकाणी सर्वच खेळाडू अनुभवतात. तुम्हा सर्वांचं शहापूरकरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. धर्मवीर चषक तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वाधिक नावाजलेला हा चषक आहे. प्रेक्षकांना विनंती आहे एन्जॉय जरूर करा, परंतु कोणत्याही प्रकारचा खेळाडू डिस्टर्ब होतील अशा पद्धतीचं वर्णन करू नका. एका बाजूला MD खुडगर आणि एका बाजूला आपण पाहताय NP स्पोर्ट्स शहापूर निलेश पाटोळे साहेबांचा पुरस्कृत केलेला हा संघ NP स्पोर्ट्स शहापूर. दुसऱ्या बाजूला मिलिंद डुकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलेला हा संघ आपण पाहताय MD खुडगर. आणि या दोन टीम दरम्यान आज आपल्याला धर्मवीर चषक ग्रामीण ओपन तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा अंतिम सामना पाहायला मिळतोय. टार्गेट या मॅच मध्ये सेट केले 67 धाव संख्येचं. टीम MD खुडगरनं पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर ओमकार तारमय त्यासोबतच ऋतिक दिवाने या दोन यंगस्टर्सनं अक्षरशः आपण पाहिलं तर सुंदर कामगिरी केली. माझ्या समवेत या मॅच मध्ये इनिंग मध्ये जोडले गेले जयेश जीविदे. स्वागत आहे आपल्या समालोचन कक्षामध्ये. पहिलाच बॉल कल्पेश जाधव याचा हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळायचा होता, बॅटची वरची कडा गोशांकी क्षेत्रामध्ये हा बॉल जातोय. एक सिंगल तिथे मिळते. श्री गणेशा होत असताना टीम NP स्पोर्ट्सच्या इनिंगचा सूरज विशे मॅन फ्रॉम दसई ग्रामीणचा हा सितारा त्याच्या समवत आहे. चेरवलीचा सुपरस्टार रुपेश वर्डे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. सुरुवातीला ग्रामीण क्रिकेटपासून सुरुवात करता आणि ग्रामीण क्रिकेट ज्यावेळी तुम्ही गाजवता त्यानंतर तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये मागणी वाढते. आणि आज आपण पाहताय दोन्ही साइडनं जे 11 खेळाडू आहेत यांनी आपलं ग्रामीणचं क्रिकेट गाजवलंय आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांची वर्णी लागली आहे. आणि आज या दोन व्यावसायिक संघांमध्ये आपण पाहताय धर्मवीर चषकाचा हा अंतिम सामना याची देही याची डोळा आपण अनुभवतोय. रुपेश फर्डे फार काही आपण पाहिलं तर जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी या खेळाडूवर जरी असेल NP स्पोर्ट्सची आक्रमक त्यासाठी ओळखला जातो. आपण त्याच्या माध्यमातून पहिला एक सुंदर सेव ओमकार तरमायचा जो षटकार त्याने अडवला. बॅटिंग चांगली करावी लागेल. मिस टायमिंग आहे. ओमकार पोहोचेल का? हो येस, पोहोचला जरूर होता परंतु इथे जेल होते. ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. ज्यावेळी तुम्ही एखाद्या चांगल्या बॅटरचा झेल सोडता त्यानंतर त्याने केलेला विध्वंस तुम्हाला फार महागात पडत असतो. एक सिंगल तिथे मिळतीये.
67चं टार्गेट आहे 5 ओव्हरमध्ये. पार्टनरशिप बिल्डअप करणं, सुरुवातीला पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन्स येणं हे एक सूत्र जरूर असेल विजयासाठी NP स्पोर्ट्ससाठी. लाईन पाहावी लागेल. डाव्या स्टीच्या बाहेर वाईट. जय सर काय म्हणाल, प्रचंड जनसमुदाय आज धर्मवीर चषकासाठी या क्रीडांगणावर जमला आणि एक चांगला अंतिम सामना रंगतोय. खऱ्या अर्थानं संडे स्पेशल असं म्हणावं लागेल सर, कारण खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि दर्दी हे दोन्ही समीकरण जर बघायला गेलं तर जुळणारी. या थंडीच्या वातावरणामध्ये मात्र काय फटका सजवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं गेलंय. खाली क्षेत्र चेंडू पाठवला गेलाय सीमा रेषे पार 4 धावांसाठी. मिलेंगी 4 तो बेडा होगा पार. ये लगाया धर्मवीर चषक का चौकार. स्लाइटली ओव्हर पिच होता, थोडासा बॅकफुटला थांबला. सूरज विषय जाणला जातो या फटक्यांसाठी. शहापूर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा टेक्निकल बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे, तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, आणि तोच फटका त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. इथे देखील लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली काय घडलंय. हो यस, पंच वळत आहेत. अजून एक एक्स्ट्रा रन टोटल मध्ये होईल ऍड. 1 वाईड प्लस 1 बाईज, एकंदरीत 2 धावा इथे मिळतील. निश्चितपणे बघायला जर गेलात तर यावेळेस मात्र धाबांचं 67 धाबांचं टार्गेट दिला गेलाय, परंतु यावेळेस जर बघायला गेलं तर एक्स्ट्राचे धाबा मात्र रोखाव्या लागतील. कारण जर NP शहापूर संघाचं विश्लेषण करायचं झालं, बॅटिंगचा चांगला भरणा आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट चेंडू होता, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. 22 बॉल, 22 विकेटच्या वरून हा बॉल गेला आणि त्यामुळे पंचांनी आपण पाहिलं तर 22 घोषित केला, कारण विकेट किपरला हा बॉल मिळालाच नाहीये. गोशंकी क्षेत्रामध्ये गेला. एक 22 रन इथे ऍड होईल टीमची. टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 10 धावा. कल्पेश जाधव हा तो पहिलं षटक. मी उल्लेख केला मगाशीच की पार्टनरशिपची गरज आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप झाली. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये जर चांगला रन्स आला तर ही मॅच बनू शकते. क्रिकेट आहे, कोणताही स्कोर क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देत नाही. कधी कधी आपण पाहताय की 24 बॉल किंवा 30 बॉलची मॅच असते. 30 बॉलमध्ये 5 ओव्हरच्या मॅचमध्ये कधी कधी 30 धावा देखील समोरच्या संघाला चेस होत नाहीत, किंवा कधी कधी 30 बॉलमध्ये 90 किंवा 100 रन्स देखील चेस केले जातात. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेटचं सूत्र आहे. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, लास्ट मोमेंट पर्यंत प्रयत्न सोडायचे नसतात क्रिकेटमध्ये. नक्कीच, म्हणूनच तर म्हटलं जातं ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. जगभरामध्ये अगदी चर्चेमध्ये असलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. सी फॉर क्रिकेट, क्या बात आहे. यावेळेस मात्र DRS घेतला गेलाय, डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर. 10 रन नाहीये. ओके, थँक्यू. 10 धावा स्कोर बोर्डवर. पहिलं षटक अजूनही सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश जाधव याचं पूल करायचा होता. कॅच पकडली आहे का हा प्रश्न आहे. एक्झॅक्टली काय घडलंय. येस, पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे, आउट. आणि ते फलंदाज सूरज विषेला माघारी परतावं लागेल. पहिलं यश मिळत आहे टीम MD स्पोर्ट्स खुटगरला. क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली त्या ठिकाणी कोण होते? नरेंद्र दिवाने. हो, लेदर बॉल क्रिकेटचा फार प्रचंड मोठा गाडा अनुभव या खेळाडूकडे, आणि अगदी जबरदस्त झेल हा पकडलाय. कमिटमेंट पहा या खेळाडूची. एफर्ट लगावले आणि ते हा झेल फिनिश करत असताना पहिला धक्का लागतो टीम NP स्पोर्ट्स शहापूर संघाला. मिलिंदजी भोईर साहेब यांचं शुभागमन होतंय. मिलिंदजी भोईर साहेब, सहर्षमय स्वागत असेल. जाऊयात मैदानाच्या आत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतंय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज. पहिलं षटक अजूनच सुरू आहे. मान्यवरांची मांदी आली फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळेल. शहापूर तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्व आपल्याला आज या VIP डाईजवर पाहायला मिळतात. प्रचंड भरलेलं हे व्यासपीठ. कल्पेश जाधव अजूनही पहिलं षटक आपण पाहता सुरू आहे. फुल लेन्सचा बॉल आहे, अपील लावली पाहायला मिळते. हो यस, पंच सहमत आहेत. अजित फळे यांना देखील माघारी परतावं लागेल. लगातारचा दुसरा धक्का लागतोय NP स्पोर्ट शहापूर संघाला. विकेट आली आहे, महत्वाची विकेट यावेळेस देखील प्राप्त होताना पाहायला मिळते.
काही लाजवाब चेंडू हाताळण्यात आला, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मिस टायमिंग झालं या फटक्यावरती. चेंडू मात्र शरीयष्टीवरती येऊन अधरला आणि अजित या वेळेस मात्र अगदी सस्त्यामध्ये बाद होतोय. बॅक टू बॅकची आलेली विकेट ऑन प्रेशर टीम पाहायला मिळते यावेळेस फलंदाजी करत असताना एनपी स्पोर्ट्स. परंतु एनपी स्पोर्ट्सचं जर विश्लेषण करायचं झालं तर या टीम मध्ये फलंदाजीचा चांगला वर्ण आहे, चांगली फलंदाजी आहे. आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर यावेळेस मात्र अस्नोलीचा टायगर मयूर दिनकर इंटर झालाय. काय म्हणाल मयूर दिनकर बद्दल? 2025 मध्ये चांगली कामगिरी राहिली, या मॅच मध्ये देखील कशी कामगिरी व्हायला हवी मयूर दिनकर कडनं? हो यस, नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, मॅन फ्रॉम अस्नोली गावचं क्रिकेट, ग्रामीणचं सातत्यानं गाजवत आला हा खेळाडू. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये सध्या खेळतोय. जबरदस्त सुपरस्टार हा खेळाडू आहे आणि अगदी मोठ्या मोठ्यांसाठी जाणला जातो मयूर दिनकर. आणि आज रिस्पॉन्सिबिलिटी ओळखावी लागेल. अंतिम सामना आतापर्यंत कामगिरी जरूर चांगली राहिली, पण एनपी स्पोर्ट्ससाठी सध्या विचार केला तर 2 विकेट गमावले. थोडासा बॅकफुटला पहिल्याच ओव्हरमध्ये आलाय आणि इथून आता मयूरला रिस्पॉन्सिबिलिटी ओळखून ही मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकिंग वरती रुपेश फरडे पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं 2025 मध्ये या फलंदाजानं आपली फलंदाजी अफलातून करून दाखवली आहे. ती फलंदाजी मात्र या मॅच मध्ये देखील रुपेश फरडेच्या माध्यमातून पाहायला मिळेल आमच्या गुणी प्रेक्षकांना. कारण हा टायगर आहे खऱ्या अर्थानं नॉन स्ट्रायकिंग वरती अस्नोलीचा मयूर, तर चेरवलीचा रुपेश फरडे देखील पाहायला मिळतोय. एनपी शहापूर निलेशजी पाटोळे साहेब यांची ही संपूर्ण टीम पाहायला मिळतीये. ओहो, फुल ऑफ लाईनचा चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावचा यासाठी कॉल होता, परंतु यावेळेस थांबवलं गेलंय. जनता येते यावेळेस एक सिंगल आली आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. 2 विकेट गमावल्यानंतर यावेळेस मात्र जबाबदारी घ्यायची आहे या दोन्ही फलंदाजांना. हो, रुपेश सलामीसाठी चला आणि रुपेशकडे ती क्षमता आहे. आता दोन्ही एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत एनपी स्पोर्ट्ससाठी. मी मगाशी उल्लेख केला पार्टनरशिपची गरज आहे आणि या 2 खेळाडूमध्ये ती पार्टनरशिप बिल्टअप होणं एनपी स्पोर्ट्ससाठी फार गरजेचं असेल. निश्चितपणे यावेळेस मात्र मयूर दिनकर स्ट्रायकिंग वरती. ओहो, हा चेंडू उडवलाय. अस्नोलीचा टायगर मयूर दिनकर हवाई सफर. फटक्यामध्ये वजन मिलेंगे आधा डझन. क्या बात आहे. मयूर दिनकर ऑन फायर झालाय. अगदी पहिल्या चेंडूवरती म्हटल्याप्रमाणे 2025 मयूर साठी सफल राहिलंय, चांगलं राहिलंय. येथे अगदी काही दिवसांमध्ये मयूर मात्र इतक्या जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. हा पहिला फटका काय म्हणाल या फटक्याबद्दल? बॅकफुटला होता, थोडासा बागे गेला आणि त्यानंतर हा फटका सजवला. शॉट ऑफ गुड लेन, त्याला थोडासा शॉट केला बॉलला आणि आपला ताकदीचा नजराणा इथे प्रस्तुत करत असताना पहिला बॉल फेस केला मयूर दिनकरनं, ठोकलाय. हा एक जबरदस्त षटकार. ऋतिक दिवाने यावेळेस मात्र बॅकफुट वरती. ओहो, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, केवळ कट करण्यात आलं. सेफली हा फटका खेळण्यात आला. एक सिंगल घेतली गेली आहे. रुपेश फरडे यावेळेस सांगतोय की नाही, एक सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. एक षटकार आला, एक सिंगल घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट बुद्धीचा देखील वापर केला जातोय, ताकदीचा देखील वापर केला जातोय. यादीच्या फटक्यावरती ताकद, या फटक्यावरती नजाकत. क्या बात आहे. यावेळेस पुढील चेंडू पुन्हा एकदा रुपेश फरडे स्ट्रायकिंग वरती आहे. आता मात्र हो यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला फाईन मध्ये हा चेंडू पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. चेंडू फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि चित्त्याचा वेग हरण्याची चपलाई या 2 धाब्यांवरती पाहायला मिळते. या 2 धाब्यांनी धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलंय. या 2 धाब्यांनी 2-0 चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपल्याला शुभम ठाणगेची पाहायला मिळाली. भरपूर सारं अंतर त्याने कापलं, त्यानंतर बॉलला कलेक्ट केलं, फेकी केली, 2 धावा इथे मिळतात. ज्या पद्धतीने उल्लेख आपण केलाय 2 फलंदाजांमध्ये पार्टनरशिप बिल्टअप होणं गरजेचं आहे. आणि जर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून 2 ते 3 ओव्हर टिकले तरी ही मॅच अगदीच रंगात येईल. निश्चितच चांगला पाठलाग केला जातो. मी तर म्हणेल की सध्या तरी जोर आणि शोर. यावेळेस मात्र रुपेश फरडे, गेंद मैदान के बाहर जाएगी नहीं तो रुपेश फरडे नाम नहीं. क्या बात है. इट्स आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. सप्राकच दिली अक्षरशः रुपेश फरडेनं या बॉलवर. हाफ ट्रॅकर होता, त्याच्या कानाजवळून गेला आणि तिथून हा बॉलला टर्न केलाय. ज्या पद्धतीने उल्लेख केला, सुंदर फटका, परफेक्ट मिडल झाला हा बॉल. त्यानंतर बॉलला थोडंसं बॉडी शेप टर्न केलं, बॉलला पाठवलं स्क्वेअर ऑफ द विकेट. उंचच्या बिल्डिंगवर हा बॉल जाऊन हरवलाय. षटकार ठोकला रुपेश फरडेनं. रुपेश फरडे सारख्या फलंदाजाला अशा प्रकारचा चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. अगदी उंची जर बघायला गेलं तर चांगल्या प्रकारचे आहे या फलंदाजाला आणि
शॉर्ट अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल फटका पाहायला मिळाला. 26 धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. सुंदर असा फटका आपण पाहिला रुपेश फरडे याचा. आता मयूर दिनकर आणि रुपेश फरडे हे दोन्ही खेळाडू NP स्पोर्ट्ससाठी मैदानाच्या आतमध्ये दोघांनी विकेट सोबत चांगली मैत्री केली आहे. दोघांनी आता बॉल फेस केलेत. त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर इथून ही मॅच रंगात येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा. सामना सुरू करा, जास्त वेळ दौडू नका. टीम MD स्पोर्ट्स खुटगर. प्रेक्षकांच्या टाळ्याचा आवाज, कडकडाट, भोपू देखील आज वाजायला लागलेत आणि खऱ्या अर्थानं दुमदुमून निघाले हे मैदान. क्रिकेटचं पंढरी धर्मवीर चषक 2025 गौरवशाली 25वं वर्ष. क्या बात आहे. रुपेश फरडे या वेळेस मात्र चांगल्या फुटवर्क मध्ये पाहायला मिळतोय. कट केलं या वेळेस बिग अपील पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र लेग स्टिकला थोडासा बाहेर पाहायला मिळाला. पंचांचा असा कॉल देखील पाहायला मिळतोय. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय का? त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेला बाबा बसलेले आहेत. बाबांना विनंती असेल बाबा आपण मैदानाच्या बाहेर जा, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी येत असतो. प्रेक्षक थोडा तुम्ही देखील रिक्वेस्ट करा बाबासाठी. क्या बात है. मयूरच्या बॅट मध्ये एक फटका पाहायला मिळाला. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पूर्ण त्या फटक्यावरती मात्र इनफॉर्म दिसला मयूर. तदनंतर रुपेश फरडे आला स्ट्रायकिंग वरती. रुपेशच्या बॅट मध्ये जो फटका आला अगदी मनसुबे उद्ध्वस्त करणारा फटका मी तर म्हणेन. चांगली फटकेबाजी रुपेशच्या माध्यमातून देखील होतीये. चांगलीच पार्टनरशिप बिल्डअप होतीये आणि बघायला गेलं तर धावफलकावरती धावा सजल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 26 धावा. 13च्या सरासरीने धावा घेतल्या गेल्यात. ओमकार तारमय आलाय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 घेऊन. मॅन फ्रॉम शेरे. अल्पावधीतच आपल्या नावाची दखल टेनिस बॉल क्रिकेटला घ्यायला लावली. शेरे गावातून ग्रामीण क्रिकेट सुरू केलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं या खेळाडूविषयी म्हणायचं झालं तर याच टीममध्ये नरेंद्र दिवाने नावाचा एक खेळाडू आहे. ज्या खेळाडूनं या खेळाडूला घडवण्यामध्ये त्याचा फार मोलाचा वाटा आहे. हे या ठिकाणी उल्लेख करणं, आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. कारण खऱ्या अर्थानं त्याच्या फिटनेसपासून, त्याच्या व्यायामापासून अक्षरशः त्याला संपूर्ण क्रिकेट गोलंदाजीसाठी संपूर्ण धडे दिलेत नरेंद्र दिवानी यांनी. त्यांचा उल्लेख करणं आवर्जून या ठिकाणी गरजेचं असेल. ओव्हर द विकेटने ओमकार. पहिलाच बॉल ऑन साइडला. उंची जास्त आहे, अंतर गाठेल का? ऋतिक दिवाने बॉलच्या खाली होणार नाहीये चुकी आणि पहिल्याच बॉलवर इथे विकेट प्राप्त करत असताना ओमकार तारमय. बॅट्समन मयूर दिनकर बॅक टू डग आउट. फास्ट खेळायचंय, जास्त जवळ येऊ नका. चला MD खुटगर, वेळेच्या बाबतीमध्ये आपण प्लीज सहकार्य करा, सपोर्ट करा. खूप उंच गेला होता, खूप उंच गेला होता मयूर दिनकरचा हा फटका. अगदी स्लॉट चला. मध्ये चेंडू तर या MD कुलबेर जर fielding बघायला लावून घ्या. गेलं तर आणि वेळेच्या slot मधला बाबतीत चेंडू सहकार्य करा. उडवण्याचा प्रयत्न देखील चांगल्या प्रकारचा होता. चेंडूला उंची जास्तीची होती, अंतर मात्र कमी पाहायला मिळालं. स्क्वेअर लेगच्या दिशेला अचूक झेल कॅरी झाला आणि मयूर दिनकर मैदानाच्या बाहेर. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 26 आपल्याला पाहायला मिळते. 67 टार्गेट या मॅच मध्ये आतापर्यंत 26 झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. मॅन फ्रॉम धसई अख्तर शेख. आणि आज पहा, क्रिकेट विषयी प्रेम या गोष्टीचं आपण डेफिनेशन पाहिली ना तर आज अख्तर शेखचा सकाळी साखरपुडा झालाय आणि संध्याकाळी तो मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. हे क्रिकेटचं प्रेम आहे आणि ज्या पद्धतीने उल्लेख आपण केला, क्रिकेट खऱ्या अर्थानं भारतीयांसाठी भावना. 26 धावा टीमची टोटल. थोडंसं फास्ट खेळा, फास्ट खेळा प्लीज. जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. थोडंसं फास्ट खेळा प्लीज. दोन्ही टीमला विनंती करेन. भरपूर सारा वेळ आपण खर्च करतो या मॅच साठी. आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये जमा झाले. आमचे सहकारी समालोचक जितूजी साळुंके. प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी. ओहो, टप्पा पडल्यानंतर पहा, गर्रकन गिरकी घेतली या बॉलनं. लेग कट होता. मी मगाशीच उल्लेख केला की अगदी अल्पावधीतच टेनिस बॉल क्रिकेटला आपल्या नावाची दखल घ्यायला लावली आहे. बगासचा चेंडू अगदी वेगानं यानंतर टेस्ट केला अख्तर शेखला. पहिलाच बॉल फेस करत असताना अख्तर शेख अगदी वेगाची अपेक्षा करत होता, परंतु इथे स्लोवर वन होता. चेंडूवर बोट फिरवलं.
अख्तर शेख यांनी जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर जितू साळुंके यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. चला पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर स्थिरावली 26 या आकड्यावर. ओमकार तारमय यावेळी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होता. फलंदाजाच्या देहष्टेपासून उंच होता आणि त्यामुळे तिथे वाईट घोषित केला पंचांनी. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आला. कमेंट्स येत आहेत चंद्रकांतजी निश्चिते साहेब यांच्या माध्यमातून. या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच चंद्रकांतजी निश्चिते साहेब. चला मॅच सुरू करा. सत्तावीस टीमची टोटल स्कोर बोर्डवर. ओमकार ओव्हर द विकेटने. ऑन साइडला टर्न केला. डिक्लेरेशन झोन कडे हा बॉल जाईल. बॉल द्या आणि इथे रिव्ह्यू घेतला बॅटर साइडनी. 1 फॉर दी ओव्हर मागच्या बॉलवर इशारा दिला होता. त्यानंतर हा अतिरिक्त बाउन्स आहे का यासाठी हा रिव्ह्यू घेतला गेला. तिसरे पंच आमच्या टेक्निकल ऑपरेटर टीमकडे नक्कीच पाहतील मॉनिटरवर. हा नो बॉल आहे कारण मगाच्या बॉलवर एक्स्ट्राची वॉर्निंग दिली होती. वन्स अगेन हा बाउन्सर होता. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचतोय. चला फिल्डिंग लावून घ्या. जो अंपायरने डिसिजन दिला तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तिसऱ्या पंचांनी आमच्या मॉनिटरवर चला ऑन फील्ड अंपायर आणि त्यानंतर तिसऱ्या अंपायर निर्णय दिला. एमडी स्पोर्ट्स कुडगर सहकार्य करा. यस मॅचला आपण सुरुवात करायची आहे. 1 सिंगल त्यासोबतच एक नो. 2 धावा इथे मिळतील. चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचं इथे यस अतिशय चांगला निर्णय कारण ज्यावेळी बॉल अटेम्प्ट केला अख्तर शेखने त्याचा पाय लाईनवर होता आणि अगदी स्पष्ट सुस्पष्ट असा निर्णय tenniscricket.in वर आपण पाहता. चला मॅच बॉल देखील आलेला आहे. मॅच बॉल घ्यायचंय. जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. समालोचन कक्षेमध्ये गर्दी नकोय. 2 समालोचक, एक स्कोरर, डीजे वॉकर्स असतील, त्यानंतर लाईव्हची टीम असेल, थर्ड अंपायर असेल आणि 12th मॅन असतील. त्या अतिरिक्त कोणी नसणार आहे. समालोचन कक्षामध्ये गर्दी करू नका. मॅच ऑन होतीये. पंचांचा इशारा येतोय. फ्री हिट. 29 धावा ओव्हर द विकेटने ओमकार. यावेळी चांगला बॉल आहे रुपेशसाठी. काय म्हणाल ज्या पद्धतीने ओमकार इकॉनॉमिकल षटक हातात जय सर. अगदी अचूक टप्प्यावरती भेदक मारा करणारा गोलंदाज आहे हा ओमकार तारमले. चांगली गोलंदाजी. अगदी चांगला स्पेल पाहायला मिळाला आहे ओमकारचा. अगदी प्रत्येक मॅचेस मध्ये जर बघायला गेला तर ओमकारनं अगदी चांगली कामगिरी केली आहे. सुरेख कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी होतीये आणि क्षेत्ररक्षकांची साथ देखील ओमकारला लाभली आहे. ओमकार ऑन साइडला टर्न केला. हा बॉल पुनश्च एकदा डिक्लेरेशन झोन कडे जातोय आणि पहा झाडाची फांदीच तुटली. इतका प्रचंड वेग होता या बॉलवर आणि वन्स अगेन हा रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटिंग साइडनं. 1 फॉर दी ओव्हर या आधी देखील इशारा दिला. त्यानंतर पुनश्च एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न झाला. ओमकारच्या माध्यमातून तो बॉल नो घोषित केला आणि पुन्हा हा बाउन्सर आहे का हा प्रश्न राहील. तिसरे पंच यावेळी फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. चला मॅच सुरू करा. एकच सिंगल इथे मिळेल. टीमची टोटल 30 धावा स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. 67चं टार्गेट आहे. अजूनही 37 हव्यात जय सर. क्या बात है. ओमकार मात्र परेशान करतोय खऱ्या अर्थानं फलंदाजांना. इकॉनॉमिक स्पेल राहिलाय हा खऱ्या अर्थानं ओमकारचं. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये परंतु अख्तर या बॅलन्स मात्र हात खोलावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. ओव्हर द विकेटने ओमकारचा हा पुनश्च एकदा फसवा बॉल आहे. षटक उंच गेला हवेमध्ये. स्वतः गोलंदाज म्हणतोय ही माझी कॅच आहे. मगाशी एक सोडली
पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचलाच नाही. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? आता समोर पहा, त्याचेच गुरु आहेत आणि त्यांच्या समोर लोटांगण घातलं ओमकारनं. झेल ड्रॉप होतीये. मग अशी देखील एक कॅच आमच्या या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय विजयभाई भगत समालोचन कक्षामधनं मॅचचा आनंद घेत असताना प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष, सातत्याने ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे फार मोठा हात. आणि 3 ओव्हरचा यशस्वी या ठिकाणी कंप्लीट झाला टीमची. टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 12 बॉलमध्ये विजयासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता. जयेश सर, काय म्हणाले मॅच विषयी? जवळजवळ रिक्वायर्ड रन रेट जर बघायला गेलं तर 12 चेंडू 36चं समीकरण म्हणजेच 18च्या घरामध्ये रन रेट पोहोचलाय आणि त्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. चला मॅच सुरू करा. रुपेश फरडे आणि अत्तर यांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. जितू सालुंके यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी अत्तरसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 12 बॉल 36. जयेश विदे सर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत. 18ची सरासरी आहे. जयेश सर, या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने खेळ होणं गरजेचं आहे टीम एनपी स्पोर्ट्स कडनं, काय म्हणताल? मी तर म्हणेल की 18ची सरासरी आली आहे. यावेळेस मात्र तुम्हाला मिरिट मध्ये आलेला चेंडू मात्र पाठवावा लागेल. बाउंड्री लाईन पार आक्रमक पवित्र धारण करावा लागेल, कारण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर अजूनही डगआउट मध्ये खूप सारे फलंदाज आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला मात्र ताबडतोब फलंदाजी करावी लागेल. मी तर म्हणेन हा क्षण खूप महत्वाचा आहे, कारण या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर निश्चितपणे पूर्णपणे मॅच फिरू शकते आणि ती फिरवण्याची दमखम मात्र अख्तर मध्ये आहे. यावेळेस काय घडेल? 12 चेंडू 36ची गरज असताना अख्तरकडनं मोठे फटके पाहायला मिळतील का? रुपेश परडे अगदी सलामीला आलेला फलंदाज अजूनही विकेट वरती पाहायला मिळतोय आणि रुपेश फरडे मध्ये ती दमकम आहे. मित्रांनो, दोन्ही बाजूने सामना समांतर पाहायला मिळतो. या षटकामध्ये किती धावा येतील? ओहो, पहिल्या चेंडूवरती यूज हँडसम ब्रँडेड स्मार्ट षटकार पाहायला मिळतोय. स्मार्ट बॉय अत्तरच्या बॅट मधनं आलेला षटकार. ओहो, सुंदर स्लाइटली ओव्हर पिच, थोडासा शफल झाला होता. अख्तर शेख याच फटक्यांसाठी जाणला जातो आणि अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर एक्झिक्युशन आणि मिड विकेटला अगदी उंचच उंच, लांबच लांब भव्य दिव्य षटकार आलाय आणि स्वागत केलंय राकेश तारमळेचं या षटकारानं. 11 बॉल 30चं समीकरण. प्रत्येक बॉल गणिक मॅच बदलते. आता 10 सिच्युएशन एमडी स्पोर्ट्स खुडगरकडे. संदीप दिवाने आणि नरेंद्र दिवाने चर्चा करत असताना त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्व. हा अंतिम सामना आहे आणि त्या दोघांना माहिती आहे प्रचंड मोठा अनुभव या 2 खेळाडूंच्या पाठीशी. त्यांना माहिती आहे क्रिकेट हे सातत्यानं बदलत असतं. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही क्रिकेट कधीच तोपर्यंत जिंकलं जात नाही. नक्की जगदीशजी तारमळे सर, जर बघायला गेलात तर संधी दिली गेली आहे अगदी मान्यवरांच्या माध्यमातून देखील बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी. अख्तरच्या अगदी पहिल्या चेंडूवरती यावेळेस अख्तरने षटकार ठोकलाय. बॅक टू बॅकच्या अजून 2 येतील का? हे षटक महत्वाचं मानलं जाईल. हो हो, यावेळेस मात्र दिशा भरकटली आहे गोलंदाजाची, कारण झालाय ऑन. क्या बात आहे. दहशत, दरारात, ताकद, नजाकट फटक्यावरती आणि तदनंतर मात्र दिशाहीन गोलंदाजी. 10 सिच्युएशन ज्याचा उल्लेख मी केला होता. त्यांना माहिती आहे राकेशला अंतिम सामना इथे माझ्याकडनं थोड्याशा चुका झाल्या तर कदाचित इथे मॅच गमावू शकतो. हा दबाव आहे ना, हा दबाव फार फार महत्वाचा असतो. 11 चेंडू 29 ची गरज आहे आता मात्र, कारण ज्यावेळी क्राऊड असतो, क्राऊडचा आवाज, त्यानंतर आपण पाहिलं तर पब्लिक, 10 सिच्युएशन आणि अशाच दबावाच्या सिच्युएशन मध्ये ज्यावेळी तुम्ही चांगला खेळ करता त्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करता. मॅच सुरू करा प्लीज. एमडी खुडगर संघ जास्त वेळ घेऊ नका ही विनंती तुम्हाला करतोय. ओहो, क्या बात आहे. अख्तरने ज्या प्रकारे फटका सजवलाय पूर्णपणे लाजवाब कामगिरी केली आहे. एक आला, अजून 2 येतील का? येणं गरजेचं आहे. 1 चेंडू मध्ये 7 तर आले आहेत. ओहो, यावेळेस मात्र थोडासा खाली राहिला चेंडू अख्तरनं मात्र थांबवलं होतं. यावेळेस मात्र अख्तरची विकेट टाकली गेली आहे. रुपेश परडे, खऱ्या अर्थाने ही धाव होती का? चर्चा होणार डगआउट मध्ये, खूप सारी चर्चा होणार, कारण यावेळेस या क्षणाला या घडीला मात्र विकेट टाकण्याची गरज नव्हती. मैदानाच्या आतमध्ये जरा एमडी खुडगर जास्त वेग होऊ नका. भरपूर वेळ आपण खर्च केला परंतु अख्तर शेख रन आउटच्या स्वरूपात बाद झालाय. प्रचंड निराशेची विकेट असते रनआउटची. निर्णय
याचा परिणाम कितपत भोगावा लागेल एनपी स्पोर्ट्सला येणारे 10 चेंडू जरूर सांगतील. परंतु अख्तरनं ज्या पद्धतीने एक षटकार टोकला होता या ओव्हरमध्ये, अख्तरचं थांबणं तितकंसं गरजेचं वाटत होतं प्रेक्षकांना देखील. एक दुसरीचं टायगर मैदानाच्या बाहेर गेलाय. दुसरं वादळ आलंय. हे चिरपोलीचं वादळ आहे. साईनगर चिरपोलीचा रुपेश उर्फ नन्नू यावेळेस मात्र आलाय. क्षमता प्रत्येक फलंदाजामध्ये आहे. एक चेंडू मध्ये 6 धाब्यांचे अनेक सामने काढलेले हे संपूर्ण फलंदाज आपल्याला एनपी स्पोर्ट्स शहापूर मधनं पाहायला मिळत आहेत. एमडी स्पोर्ट्स खुडगर प्लीज कल्पेश संदीप सर विनंती करतोय, सातत्यानं आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येतात. भरपूर सारा वेळ या मॅच साठी आपण ऑलरेडी खर्च केला. आम्ही समजू शकतो ही फायनल मॅच आहे, टेन्स सिच्युएशनची मॅच आहे, परंतु प्लीज सपोर्ट करा आयोजकांना. टाइमच्या बाबतीमध्ये अजून एक फायनल मॅच आपल्याला खेळवायची आहे. समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. चेंडू शिल्लक आहेत उर्वरित 10 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 29 धावा. व्हॉट अ मॅच. 10 चेंडू 29चं समीकरण. यावेळेस मात्र रुपेश परडे स्वतःला जबाबदारी घ्यावी लागेल. ओहो, यावेळेस फटका सुरेख आहे. लाजवाब टायमिंग. हवा ही सपार. हाताला स्पर्श करून चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. मिड विकेटला क्लिअर करत 4 धाब्यांसाठी. हो व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजेत. प्रत्येक बॉल गणिक हा सामना चेंज होतोय. आता 10 सिच्युएशन आहे. एनपी स्पोर्ट्सनं कमबॅक केलं या मॅच मध्ये. 9 बॉल 25 धावांची आवश्यकता. मॅन फ्रॉम चेरवली रुपेश फरडे लढतोय या फायनलच्या मॅच मध्ये. लढावं लागेल, कारण ज्या प्रकारे 78 रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट टाकली गेली आहे त्याचा बदला मात्र कुठेतरी यावेळेस रुपेश परडेला घ्यावा लागेल. खऱ्या अर्थानं विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. अख्तरने विकेट सॅक्रिफाईस केली आणि रुपेशवरती जबाबदारी आली आहे. हो यावेळेस मात्र फुल ऑफ लाईनचा चेंडू होता, कट केलाय. एक सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल असेल का. रुपेश परडे वेगाने धावतोय, परंतु यावेळेस गती पाहायला मिळाली आहे कमी. रुपेश परडे बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या 2 विकेट. महत्वाचे गडी तंबूच्या आशियाला चुकी होतीये, चुकी कुठेतरी होतीये. प्रचंड निराशा. काय घडलंय क्रिकेटमध्ये. ज्यावेळी 2 खेळाडू झेल घ्यायला येतात ना त्यांच्यामध्ये कॉलिंग असणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये 2 बॅटर ज्यावेळी रन घेतात ना ज्यावेळी 2 बॅटर एकमेकांना रन घ्यायला येतात ना त्यांच्यामध्ये कॉलिंग असणं गरजेचं असतं. इथे आपण पाहिलं तर कम्युनिकेशन गॅप राहिला आणि त्यामुळे विकेट गमावी लागली रुपेश परडेला. एनपी स्पोर्ट्सचा जो पाठीराखा वर्ग आहे ना तो आता कुठेतरी निराश असेल. त्यांना माहिती आहे दोन्ही खंदे बॅटर बाद झालेत. यावेळेस मात्र विशाल मोरगे 440 मॅन फ्रॉम 440. यावेळेस विशाल मोरगे. प्रत्येक गावाचं नाव घेणं गरजेचं बनलंय मित्रांनो, कारण सामना महत्वाचा, प्लेयर महत्वाचा, गाव महत्वाचं आणि मॅच देखील महत्वाची आहे. ओहो, यावेळेस मात्र समीकरण आहे. जर बघायला गेलात तर आता मात्र चेंडू कमी राहिलेत, धावा मात्र जास्तीच्या पाहायला मिळत आहेत, परंतु विशाल मध्ये देखील क्षमता आहे. विशाल मोरगे एक टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. छोटा पैकेज है लेकिन भाई बड़ा धमाका जरूर होगा. विशाल मोरगे. हो विशाल मोरगे भाई छोड़ेंगे तो नाम नहीं. क्या बात है, ही दहशत आहे. 440 विशाल मोरगे, क्या बात है. जैसी नजाकत वैसा तमाचा. सामनाच पलटला. राकेश तारमयेच्या या षटकामध्ये संपूर्णपणे चित्र बदललं. आता टेन्स मध्ये एमडी खुडगरचे संपूर्ण खेळाडू. काय घडतंय मॅच मध्ये. सगळेच खेळाडू टेन्स सिच्युएशन मध्ये. षटकार आता आला. टीमची टोटल स्कोर कार्ड वर 49 उर्वरित 7 बॉलचा खेळ. शिल्लक 7 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे. एक आला बॅक टू बॅक, अजून 2 आले तर जितू सालुंके यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. अगदी कुठल्याही फलंदाजाने बॅक टू बॅक 3 षटकार लगावले ते 2000 रुपये रोख रक्कम कॅश आलेली आहे. त्याबद्दल देखील आभार असतील जितू सालुंके. इक्वेशन जर बघायला गेलं 7 बॉल 18 ची आवश्यकता. 49 धावा झाल्यात. 7 बॉल मध्ये 18 ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी असं क्रिकेटला म्हटलं जातं. सातत्यानं हा खेळ रंग बदलू सरण्यासारखा रंग बदलत असतो. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. कोण जिंकणार, एमडी स्पोर्ट्स खुडगर की एनपी स्पोर्ट्स, एनपी स्पोर्ट्स की एमडी स्पोर्ट्स खुडगर. 7 बॉल 18 हा बॉल फार महत्वाचा. राकेश तारमळेचा. सामना आवडला असेल तर प्रेक्षक टाळ्या झाल्या पाहिजेत.
हो यावेळेस देखील चेंडूला मात्र स्वतःपर्यंत येऊ दिलं, वेट केलं, यावेळेस फटका खेळून काढलाय, फॉर्मलिंग पाहायला मिळते, सिंगलची डाव, यावेळेस डबल मध्ये कन्वर्ट करताना चुकी करू नका, चुकीला माफी नसेल. यावेळेस देखील फलंदाज धावच्या स्वरूपात बाद करण्याची संधी प्राप्त झाली होती, परंतु संधी गमावली आहे, संधीचं सोनं झालं नाही. यावेळेस आल्यात या दोन धाबा मायनस केल्या जातील स्कोरबोर्ड वरती आणि आता मात्र इक्वेशन पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकाल. अपार गर्दी प्रेक्षकांची नजर जाईल तिथे, प्रेक्षक मायबाप वर्ग आणि प्रेक्षकांवर आपण पाहत आहे सध्या आमचे कॅमेरामॅन अगदी हे क्षणचित्र टिपत असताना, छायाचित्र टिपत असताना प्रचंड प्रेक्षक वर्ग आणि तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे धर्मवीर चषक सक्सेस झालंय. आज अंतिम दिवसामध्ये आपणा सर्वांचं या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय विजयबाई भगत यांच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच सुरू करा. भरपूर सारा याआधी उशीर आपण खर्च फायनल करताय. पाहिलीत ग्रामीण आदिवासी गटातील, त्यामध्ये विनर निघाला. तदनंतर यामध्ये आता मात्र आपण पाहतोय चला मॅच सुरू करा. एमडी स्पोर्ट्स कुडगर, मॅच सुरू करा प्लीज. एमडी स्पोर्ट्स गेरचे संघ मॅच सुरू करा. सहा चेंडू विजयासाठी 16 धाबा. रुपेश मध्ये देखील क्षमता आहे सर. रुपेश उर्फ नन्नू स्ट्राईक इन वरती असेल तर मात्र त्याच्या बॅट मधनं देखील फटका पाहायला मिळेल. येस, संवाद मॅचच्या दिशेने अंतिम सामना धर्मवीर चषक 2025 व रौप्य महोत्सवी वर्ष 6 बॉल 16 आणि अशाच मॅचेस बघण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. प्रेक्षकांना काय हवं असतं तर प्रेक्षकांना एखादा रोमांचकारी सामना बघायला आवडत असतं. एका बाजूला रुपेश पाटील उर्फ नन्नू तर दुसऱ्या बाजूला ओमकार तारमळे मॅन फ्रॉम शेरपोली गावचा सितारा बॅटिंग साठी, तर दुसऱ्या बाजूला शेरेगावचा सितारा बॉलिंग साठी. 6 बॉल 16 हिरो होण्याची संधी आहे दोन्ही टीमला, दोन्ही खेळाडूंना. कोण जिंकेला सामना? 6 बॉल 16. ओमकार सज्ज, पहिला बॉल घेऊन, पहिलाच बॉल आहे, एक्स्ट्रा कव्हरला आलाय फटका. वा वा वा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय आणि रुपेश पाटीलनं पहिल्याच बॉलवर हे युद्ध जिंकलंय. क्या बात है. बॅक टू बॅकच्या 3 चौकारांसाठी 2000 रुपये जितू साळुंके यांच्या माध्यमातून. नन्नू जब तक तोडेंगे नहीं भाई हम भी छोडेंगे नहीं. एनपी स्पोर्ट शहापूर सांगतोय की प्रत्येक चेंडूवरती फटका तर येणार भाई. मॅच तर महत्वाची आहे. जबरदस्त जबरदस्त, पहिलाच बॉल चौकार. मी मगाशीच उल्लेख केला, हिरो होण्याची संधी एका बाजूला रुपेश पाटील उर्फ नन्नू आहे तर दुसऱ्या बाजूला हिरो होण्याची संधी आहे. टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट चालूच ठेवायचा आहे. जबरदस्त मॅच. 5 बॉल 12. ओ यावी काय झालंय? ओ यस, बॅची कडा विकेट मिळतेय. रुपेश पाटीलला माघारी परतावं लागेल. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय ओमकार तारमळ्यानं. हो आहे माझ्यामध्ये धमक म्हणून पोहोचलोय एवढ्या मोठ्या स्टेजवर. फलंदाज बाद. जबरदस्त मॅच. थंडीचा महिना आहे आणि पण पाहिलं तर प्रचंड गर्दी आज या क्रीडांगणावर पाहायला मिळते. हवेचा बारीक झोक आणि मैदानाच्या अगदी मागे आपण पाहिलं तर हा भगवा अगदी अभिमानाने डोळतोय. भगवा ध्वज या धर्मवीर चषकामध्ये आणि अभिमानास्पद कामगिरी केली आहे या दोन्ही टीमनं. मैदानाच्या आतमध्ये सामना संपलाय का? तर नाही संपलाय. 4 बॉल 12 आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय कॅप्टन ऑफ एनपी स्पोर्ट्स शहापूर रोशन वेखंडे. क्या बात है. 4 चेंडू 12 आणि सुटलाय गार 12, परंतु गरमागरम खऱ्या अर्थानं वातावरण पाहायला मिळतं मैदानाच्या आत. आता मात्र 4 चेंडू 12ची गरज असताना स्वतः कर्णधार आलाय. मॅच विन केली. जितू साळुंके यांच्याकडनं 2000 रुपये दिले जाते. ओमकार ओव्हर द विकेटने. मॅच संपली नाहीये. ऑन साइडला पूल करायचा होता, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. हो काय घडलंय? हो सिंगल मिळाली आहे. विशाल मोरगे याला स्ट्राईक इनला. हाच तो विशाल ज्यानं मागच्या ओव्हरमध्ये राकेशच्या ओव्हरपिच बॉलवर टोकला होता षटकार. कॅपॅबिलिटी या खेळाडूकडे, क्षमता या खेळाडूकडे. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. दोन्ही कॅप्टनला माहिती आहे की अजून सामना संपलेला नाहीये. निश्चितपणे बघायला जर गेलं तर यावेळेस सिंगल घेण्यासाठी आतुर किती होता विशाल मोरगे हे देखील बघणं गरजेचं आहे. महत्वाच्या मोक्याच्या क्षणी जबाबदारी विशाल मोरगेने घेतली आहे आणि ती जबाबदारी पेलली जाईल का याकडे मात्र लक्ष. 3 बॉल 11. दबाव में अक्सर बहुत सारे खिलाड़ी बिखर जाते हैं, बट जो दबाव में निखर जाता है ना वही जीत हासिल करता है अपने टीम के लिए. कोण दबावामध्ये
या ठिकाणी बिखरेल, या दबावाला कोण फेस करेल? ओमकार ओव्हर द विकेट, 3-11चं इक्वेशन. समोरच्याला खेळला, फटका चांगला आहे, भरपूर सारा गॅप आहे. किशोर आले, दुसरी धाव मिळेल का? हो, येस. नाही. एक्झॅक्टली काय घडलं? अपील करतायत, पंच सहमत नाहीये. 2 धावा कंप्लीट. इक्वेशन बदललंय. 6 बॉल 16ची आवश्यकता होती, त्यानंतर 5 बॉल चौकाराला 5 बॉल 12, विकेट आली 4 बॉल 12, त्यानंतर सिंगल 3 बॉल 11 आणि आपण पाहू शकाल 2 घेतला. 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. विशाल मोरगे स्ट्राईक एंडला, एक जबरदस्त आक्रमक बॅटर समोर ओमकार तारमळे. ही मॅच अजूनही त्याने संघर्षमय ठेवून दिली आहे, परंतु अजूनही सामना संपलाय का? तर नाही. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही आणि आमचे पंच तो वैध ठरवत नाही तोपर्यंत सामना संपत नसतो. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. ओमकार आलाय. आदरणीय मिलनजी भोईर साहेबांचं शुभागमन, मनपूर्वक स्वागत. उंच गेला फटका, ओलाय षटकार. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच. प्रेक्षक टाळ्या झाल्याच पाहिजेत. क्या बात है विशाल मोरगे भाई, तोड़ेंगे नहीं तब तक नाम भी छोड़ेंगे नहीं. क्या बात है. लाजवाब सेफ झोन मध्ये मारलेला फटका. चेंडू सी मारे शेपार. येवन क्वालिटी ब्रँडेड विशाल मोरगेच्या बॅट मध्ये आलेला हा प्रेक्षकांनी टाळ्या झाल्याच पाहिजेत. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. खऱ्या अर्थानं धर्मवीर चषक. प्लीज एमडी स्पोर्ट गेरशे संघ, बॉल द्या. पैसा वसूल मॅच. जर सामना आवडला असेल तर प्रेक्षक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. क्या बात है विशाल मोरगे भाई, जब तक तोड़ेंगे नहीं हम भी छोड़ेंगे नहीं. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना. एका बाजूला विशाल मोरगे फोपोडीचा हा खेळाडू, दुसऱ्या बाजूला ओमकार तारमळे. 6 बॉल 16चं इक्वेशन होतं, परंतु हे इक्वेशन बघता बघता आपण पाहिलं तर 1 बॉल 3 वर आलंय. मॅच सुरू करा. चालू करा. चला, मॅच मध्ये ब्रेक नकोय. जी ऊर्जा प्राप्त झाली आहे विशाल मोरगेला, ती मात्र कुठेतरी ब्रेक झाली नाही पाहिजे. क्या बात है विशाल मोरगे. काय लाजवाब फटका सजवला गेला. जसा चेंडू टाकला गेला त्याला उत्तर देखील त्याच प्रकारचं दिलं गेलं. प्रत्युत्तर अफलातून होतं 6 धाब्यांसाठीचं. या षटकारानं पूर्णपणे मॅच फिरवली आहे विशाल मोरगेनं. आता मात्र बघायला गेला तर 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावा. कंपल्सरी चेसिंग सामने केलेले जात आहेत. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. जितू सामको यांच्याकडनं 6 लगावला तर 2000 रुपये कॅश प्राइस. त्यांचा गजर होतोय. ओमकार हिरो ठरेल की दुसऱ्या बाजूला विशाल मोरगे. व्हॉट अ मॅच. 25वं वर्ष कसं असायला हवं तर असं असायला हवं. धर्मवीर चषक 2025 चा अंतिम सामना. 3 धावांची आवश्यकता. ओमकार तारमळे सज्ज होतोय. ओव्हर द विकेट नाही. समोर फटका खेळला. टिप्पण क्षेत्ररक्षक आहेत. सामना जिंकलाय एनपी स्पोर्ट शहापूर संघाने. व्हॉट अ मॅच. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. जबरदस्त सामना.
पारितोषिक या ठिकाणी विशालला दिले जाते. चला ओमकार ओमकार आपण सुद्धा याचे ओमकार दारमले आपण स्टेजवर याचे ओमकार दारमले. बनेशेठ झुंजरराव यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक होतं. हे बाहेर निघायचे पब्लिक सर्वांना विनंती आहे बाहेर निघायचे. पुढे एक मॅच खेळवायची आहे. बाहेर निघायचे बाहेर. पवन स्टेजवर यायचे पवन. शहापूरचे प्रेक्षक विनंती आहे आपण सर्वांनी बाहेर निघायचे. अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. A1 पवन आपण सर्वप्रथम स्टेजवर या. A1 पवन चला सर्वांनी बाहेर निघा. ओमकार दारमले आपण स्टेजवर यायचे. ओमकार दारमले चला बाहेर निघा बाहेर. चला बाहेर निघायचे. प्रेक्षक वर्ग बाहेर निघायचे. चला रे बाहेर निघायचे. चला मित्रांनो अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. चला सर्वांनी बाहेर निघायचे. सर्वांनी बाहेर निघायचे आहे. ओमकार दारमले आपण यायचे. बनेशेठ झुंजारराव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 षटकार ओमकार दारमले खेळला होता. आपण स्टेजवर यायचे. बनेशेठ यांच्या माध्यमातून ओमकारला 1000 रुपयाचं पारितोषिक. हॅलो चला पवन स्टेजवर यायचे. पवन भाई आपण ऊपर आने काय चलो. या ठिकाणी गणेश चला मित्रांनो अजून एक मॅच खेळवायची आहे. चला बाहेर निघा. NP स्पोर्ट्स विनंती आहे सर्व माझ्या मित्रांनो सर्व माझ्या क्रिकेट प्रेमींनो सर्व प्रेक्षक राजांनो तुमचा छोटा भाऊ आहे राग मानू नका. सर्वांनी बाहेर निघा. एक मॅच अजून खेळायची आहे. फायनल बाकी आहे. चला हे छोट्या मुलांना खाली उतरा. स्टेजवरून खाली उतरायचे. हा मित्रांनो नंतर सर्वांना फोटो काढायला मिळतील. एक मॅच होऊ द्या त्यानंतर तुम्ही लकी ड्रॉ काढायला येईल ना त्यावेळेस फोटो काढा. चला मित्रांनो बाहेर निघायचे. मित्रांनो राग मानू नका. चला बाहेर निघा. विनंती असेल तुम्हाला कलकलीची विनंती. हा उल्हासनगर टीम आपण बिल्डिंग लावून घ्यायचे तरच प्रेक्षक बाहेर निघतील. टीम उल्हासनगर टीम सुलतान भाई फील्डिंग लगा के लेने का है.